राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ठळक बातम्या। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्यांची रक्कम मिळवण्यासाठी आता हे 3 काम करावे लागणार। शेतकऱ्यांना मगच 18वा हप्ता मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 17 हप्त्यांमध्ये 34,000 रुपये देण्यात आले आहेत। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्यांची रक्कम कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। शेतकऱ्यांना मात्र आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्यांची रक्कम मिळवण्यापूर्वी हे 3 काम करावे लागणार आहेत। यामध्ये ई-केवायसी, आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक करणे आणि शेतजमीन पडताळणी करणं आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांच्या या 3 बाबी प्रलंबित असतील त्यांनी त्या पूर्ण कराव्या लागणार आहेत। 18व्या हप्त्यांची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 2,000 रुपये पाठवण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो। याबद्दल अधिक माहिती आली तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट दिली जाईल। पशुसंवर्धनाला चालना, 24,000हून अधिकांना बँकांकडून कर्ज। यंदा 9,000 किसान क्रेडिट कार्डचे होणार वाटप। अहिल्यानगर येथील अपडेट, कार्ड वाटप झालेली आकडेवारी आणि तालुकानिहाय यादी तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। 1,72,00,000 रुपये पडले खर्ची। शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान 2दा जमा झाले। आता वसुली करण्यासाठी पाठवल्या गेल्या नोटिसा म्हणजेच की सन 2023-24च्या शासनाकडील मंजूर दुष्काळी अनुदान वितरणात काही शेतकऱ्यांना 2 वेळेस लाभ दिला गेला आहे। ते उघड होताच आता संबंधित शेतकऱ्यांकडून वसुली करण्यासंदर्भात तहसील कार्यालयाकडून नोटिसा काढण्यात आल्यात। काही शेतकऱ्यांनी अनुदान तहसील कार्यालयात परत केले। अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील। नियमित कर्जफेड शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान रखडले। आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांना 18 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती। ती मुदत आता संपली आहे। ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही त्यांना अनुदान मिळवण्यास अडचण आता येणार आहे। लवकरच पेरलेले सोयाबीन आले सोंगणीला। शेतकऱ्यांकडून धार लावली जात आहे विळ्याला। समाधानकारक पाऊस आणि अनुकूल वातावरणामुळे नियोजित वेळेपूर्वी पेरणी केलेले सोयाबीन सध्या सोंगणीला आले आहे। पंधरवाड्यात 20 ते 25 रुपयांनी महागले खाद्यतेल। आयात शुल्कात 20% वाढ। 2 आठवड्यात 2 वेळा दरवाढ झाली आहे। स्क्रीनवर या ठिकाणी तुम्ही दर बघू शकतात आणि सोयाबीनच्या दरातही सुधारणा पाहायला मिळत आहे। याबद्दलची अपडेट देखील आपण पुढे पाहणार आहोत। शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन पिकावर फिरवला ट्रॅक्टर। सततच्या पावसाने कापाशी सोयाबीनची वाढ खुटली। शेतकरी हवालदिल, सोयाबीननी शेंगाच धरल्या नाहीत। हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाला 7,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। खेतिया बाजार समिती पहिल्याच दिवशी 120 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली। पीएम किसान योजनेबद्दल अपडेट, योजनेचे पैसे लटकले। 19,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण। 4,13,000 शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण। मोबाईल नंबर चुकीचा दिला असेल तर मिळणार नाही अनुदान। अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील। सोयाबीन 6 तर कापूस 10,000 रुपये हमी भावाने खरेदी करा। शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान। 2,500 कोटींच्या घोषणांचा पाऊस। वर्षभरानंतर देखील अंमलबजावणीचा दुष्काळ। काहीचा निधी मंजूर, कामासाठी आडले घोडे। बैठक केवळ फारसं, काही कामांना निधीच नाही। यंदा तर मंत्रिमंडळाची बैठकांची आशाच दूर। महिन्याला मिळणार 15,000 रुपये। 178 शाळांमध्ये होणार नियुक्ती। सेवानिवृत्त शिक्षक, बीएड, डीएड पदवीधारकांना मिळणार संधी। शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय। मोदी सरकारने पीएम अशा योजनेसाठी मंजूर केले 35,000 कोटी रुपये। कशी योजना आहे, कोणत्या योजना आहेत याची संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। सध्या टोमॅटो कॅरेटला 400 ते 750 रुपये दर मिळत आहे।
अखेर 4 वर्षांपासून रखडलेले अनुदान खात्यावर 2 कोटींचा निधी प्राप्त। घरकुलधारकांना प्रत्येकी 1 लाख रुपये वाटप। सर्वेक्षण करून अनुदान दिले जाणार। अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील। तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। आता सरकार देणार गाय म्हैस खरेदीसाठी अनुदान। महाराष्ट्र शासनाचा GR जारी करण्यात आला। शेतकऱ्यांना गाय म्हैस खरेदी करण्यासाठी दुग्ध विकास प्रकल्पातून अनुदान देण्यात येणार आहे, परंतु यामध्ये संपूर्ण राज्यांचा समावेश नसणार आहे। राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेता येणार। यामध्ये नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। मग कोणत्या जिल्ह्यांना अधिक अनुदान मिळणार आणि या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील, यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला, याची सर्व अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, शेळी मेंढी पालनासाठी जागा नाही का? सरकार देणार अनुदान। बीड जिल्ह्यातून आतापर्यंत 173 अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आले। मेंढी पालन योजनेसाठी 26 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा लागणार। अर्ज कुठे करणार? पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या या योजनेबाबत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधा। यंदा कापसाचे पीक भरले, अति पावसाने हातचे हिरावले। शेतकरी हवालदिल, फुलपाती गळल्याने उत्पादनात होणार मोठी घट। कोल्हापूर जिल्ह्यात 210 शेतकऱ्यांकडून मोबाईल क्रमांकाची दुरुस्ती। PM किसान योजनेबद्दल मोठी अपडेट। अभय योजनेतून बिलातील 3 कोटी 40 लाख रुपये माफ होणार। थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या 5265 ग्राहकांसाठी मोठी संधी। PM किसान योजनेबद्दल आणखीन एक महत्त्वाची अपडेट। 3666 जणांचे आधार लिंक नाही। जालना जिल्ह्यातील अपडेट आहे। जालना जिल्ह्यात 2199 शेतकऱ्यांची EKYC अद्यापही प्रलंबित आहे। 18वा हप्ता पाहिजे असेल तर EKYC पूर्ण करून घ्यावी। सौर ऊर्जा प्रकल्पातून रोज 40,000 युनिट वीज निर्मिती होणार। शेतीला याचा मोठा फायदा होणार आहे। भादली धोंदल गावात प्रकल्प कार्यान्वित आहे। शेतकऱ्यांना मिळत आहे अखंड वीज। अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर येथील। क्षेत्र पुरते नामशेष झाल्याचे चित्र। पारंपरिक पिकांकडे वळण्याची गरज। तीळ, जवस, कराळे केवळ तोंडी लावण्यापुरतेच अशी आहे पिकांची स्थिती। क्षेत्र आणि हेक्टरमध्ये या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकतात। PM किसान पोर्टलवर आता करता येणार मोबाईल क्रमांक अपडेट। योजनेचे पैसे लटकले। हिंगोली जिल्ह्यात देखील अनेक शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर। अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असेल तर 23 सप्टेंबर पर्यंत ई-पीक पाहणी करा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट। आरमोरी तालुक्यातील 59 निराधार व ज्येष्ठ नागरिकांना सानुग्रह अनुदान 1,500 रुपये अर्थसहाय्य मिळाले। छाननीनंतर समितीने पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर केले आहेत। प्रधानमंत्री पीक विमा योजना याबद्दल आजची सर्वात मोठी अपडेट। गेल्या हंगामातील खरीप आणि रब्बी हंगामातील विमा भरपाईची अनेक शेतकरी आजही वाट पाहत आहेत। गेल्या खरीपात विक्रमी 7,396 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली होती। खरीपातील एकूण मंजूर भरपाईपैकी तब्बल 5,261 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले, तर अवघ्या 2,135 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करणे बाकी आहे। यापैकी बहुतांशी रक्कम ही 6 जिल्ह्यांमधील आहे। रब्बीतील जवळपास सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली, पण खरीपातील 2,135 कोटी रुपयांची भरपाई कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि किती रखडली, ही भरपाई कधी मिळणार, याची सविस्तर अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लाल बटनावर ओके करून चॅनलला सबस्क्राइब करा। राशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे।
ती म्हणजे काही राशन कार्ड धारकांना पुढील महिन्यांपासून राशन मिळणार नाही। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ई-केवायसी न करणाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून राशन मिळणार नसल्याची बातमी समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत ई-केवायसी न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यात म्हणजेच की ऑक्टोबर मध्ये धान्य मिळणार नाही। एवढेच नाही तर 31 ऑक्टोबर पर्यंत जे लोक ई-केवायसी पूर्ण प्रक्रिया करणार नाहीत त्यांचे राशन कार्ड रद्द केले जाणार आहेत। दारू विक्रेत्यास राशन मिळणार नाही, कठोर निर्णय। गडचिरोली येथील जांभूळखेडा ग्रामसभेत एकमताने ठराव पास करण्यात आला। हा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा। तीर्थदर्शन पेक्षा वयश्री जोरात 31,213 ज्येष्ठांना आधार 3,000 रुपये मिळणार। 2,546 प्रस्ताव अपात्र अर्जांची छाननी सुरू करण्यात आली। वयश्री आणि तीर्थदर्शन योजनेसाठी आपले सेवा केंद्रावर जाऊन आजच अर्ज करा।